आता इथं झाड लागतंय कुठेतरी टुंग्या भेटणार आहे. फुल आहे गुलाब का आग लाव त्या फुलाला. हॅलो गाईज, तर आता सकाळचे वाजले 11:30 आणि आपण बाहेर आलोय. लाईट गेले आणि विषय चालू आहे डेली ब्लॉग करायचा. डेली ब्लॉगिंग चालू करायला पाहिजे आणि विषय घ्यायला पाहिजे काहीतरी 10-20 दिवस डेली ब्लॉगिंग चॅलेंज घ्यायला लागेल. ते आपण 30 डेजचं घेऊ. डायरेक्ट 30 डेज आपण डेली ब्लॉगिंग चालू करू. सक्सेस झाली तर ठीक, नाही तर मग काय, आता तुम्ही सपोर्ट केला होता होईल, नाही तर मग नाही होणार. मग आपले असे 2-3 दिवसातनं ब्लॉग येतील, नाही तर डेली ब्लॉगिंग आहे. बघा ब्लॉग काढायचा म्हणून टी शर्ट चेंज करून आला आहे. बोलायला लागणार. अरे हा तुम्हाला माहिती आहे बचत गटाचा अध्यक्ष आहे. पॅन्ट फोल्ड करून येतो. आणि आपण आलो रोडवर. लाईट गेले गावात 5 वाजता येईल संध्याकाळी. तोपर्यंत काहीतरी उपयोग करायला लागेल. गेम खेळू आता. तर त्यासाठीच हे बघा, या असे नाराज झालेत. नाराज नाही तर टाइम आपला. गाईस कंटिन्यू बघा आजचा डे 1 डेली ब्लॉगिंगचा. आजपासून आपण 30 डेजचा चॅलेंज घेतलंय. डेली रुटीन बोल ना. काम 25. आणि आता आमच्या गावात न्यू ब्लॉगर तयार होता ना, आर्यन आणि राज. ते नको रे, मोबाईल मधले नाही दाखवायचं. आणि आता थोड्याच टायमात आमचे नवीन ब्लॉगर तयार होतील. आणि हा बायला हा नाही ब्लॉग करू शकत कारण की इकडे मोबाईल नाही. आपल्या डेली रुटीन प्रमाणे आपण 11:30 वाजता गेम खेळतो. हा ते नाही सांगू शकत कारण की आम्हाला गावात बोलणारे लय आहेत. नाही, गावात बोलणारे लय आहेत. ते बोलता येत ना, आम्ही दाखवून देऊ एक दिवस की आम्ही कोण आहे. तुम्ही सपोर्ट करा, सगळं काय करू आपण. हॅलो गाईज, तर आता मंदिरापाशी चाललो आहे आम्ही. झाडं वगैरे लावायचे आहेत मंदिरापाशी, फुलांची झाडं. रामदास काका मागणं झाडं घेऊन येत आहेत. आम्हाला उकरायचं काम दिलं आहे, आम्ही तेवढं करणार. झाडं लावणार, आपलं काम झालं. ते बघा इथं असे आमच्या मंदिराच्या बाजूला असे आम्ही जागा ठेवले. इथं अशी, तिथं आम्ही झाडं लावणार. ए बायल्या भाई कर. हॅलो गाईज. ए भाई तू इज्जत घालून आहेस माझी. हा उंश तर तिथं उकरायची कामं चालू आहेत, आम्ही पण उकरणार. हा झाडं कुठे आहेत? ते आणतायत, मागणं आणतायत. आयटम बोलले शर्ट घाल मला, तू शर्ट घालतो रोज. आता बांगड्यावर जायचं त्याला. मी बांगड्या तिथं सांगितलं, एक डझन बांगड्यांचं सांगितलंयस ना. आणून देऊ का सुजल? हिरवे की पाहिजेत की लाल पाहिजेत? त्याला विचारलं हिरव्या पाहिजे तर लाल पाहिजे, तो बोलला एक डझन घेऊन ये. आता बांगड्यांची सोय केली, हिरव्या आणतो. हिरव्या काय हिरव्या 2 आण म्हणजे मिक्स. चांदीच्या भाजे काय 2 आणला की तू एक घालशील? नाही मिक्स करायला. आता इथं झाड लावतोय, कुठेतरी पुण्य भेटणार आहे. लाव कुठलं तरी. तर काट्याच आहे. फुल आहे गुलाब का आग लाव त्या फुलाला. बरोबर, काटे टुपणारच. कुठेतरी पुण्य लाभल. आदर्शस्तंभ यांच्या नेतृत्वाखाली इथं झाडं लागत आहेत. तर हे स्पेशली खोदायसाठी बोलवलेला माणूस आर्यन वरंकर. अशा प्रकारे झाड लावत आहेत. माती आणायचं काम माया काय दिलंय. एवढं माती आणतोय. ही फुकट काऊ आहे ती. आता काम चोर आहे मधला. हा शर्ट घालून इथं शाणी मारायला आयटम बोले शर्ट घालून काम नको करू. आणि हा तर काय कामाचं नाही. त्याचं काम दिलंय बघा कसं दिलतोय. कामगिरीला बोलवायचे असेल तर
संपर्क करा, खाली नंबर देतो. लोकांनी भात पेरलेत, त्यातनं माती उचलतात. लाजा लज्जा सोडून दिले सर्व. तर असा खणतोय डीएम करा. 2,000 ही काय कामाची नाही, ती चौघ उंडगी आहेत. आम्हीच काम करतोय. का आता करणं आम्हालाच आहे. पुढे जर समाजात बसायचं असेल तर हे करणंच भाग आहे. झाडं लावायचे काम चालू आहेत. इकडे ही लाईन सगळी लावली. एकच लाईन लावायची ना. इकडनं माती घ्यायची, तिकडे नेऊन टाकायची. हे काय कामाची नाहीत, नुसते नावाला काम करतो. काम माती काढली ना. काय माती काढली म्हणजे झालं सगळं. हा इकडे खोदतोय. हा काय कामाचा? इकडे झाड लावत आहेत. 1ली ते 5वी इथंच शिकलो आणि नंतर मग कापड्याला गेलो. हे बघा इथं असा नकाशे वगैरे आहेत. आणि ही आमची शाळा, अशी सुंदर आमची शाळा आहे. हे इथं पटांगण आणि इकडं हा एक वर्ग, तो एक वर्ग. स्टार्टिंगला मी ह्या वर्गात होतो, नंतर ह्या वर्गात आलो, नंतर त्या वर्गात गेलो. पहिला अंगणवाडीत, ती अंगणवाडी तुम्हाला दाखवतो. आणि हे कार्यालय तर आत्ता भारी केले. पहिले एवढी नव्हती. पहिलं एवढं काय नव्हतं याचा विषय. हा रॅम्प वगैरे इकडं खेळा आहे. आणि इकडं आपल्या महाराजांचा फोटो आहे एक, म्हणजे हे केलं आहे, पेंटिंग केलं आहे. आणि इथं आम्ही खेळायचो. आणि ही आमची शाळा, ही एक आहे. आणि इथं पहिली इथं एंट्री झाली, हा नंतर इथं एंट्री झाली, नंतर डायरेक्ट इथं. आणि हे आमचं जेवणाची खोली. इथे एक जेवणाची तिकडे मागं टाकी आहे. ही घसरगुंडी आहे. हा अरे ही कोणत्या, ही गल्ली पण एक फेमस आहे. एवढे डीप जाऊ नका आता. आणि ही इथून अशा आमची शाळा, एवढी एकदम ब्रँड. तर गाईज आम्ही आता खेळतोय क्रिकेट. आणि शाळेतच खेळतोय. आम्हाला ओरडतात तर आम्ही खेळतोय का, तर आम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. काय झालं तरी आम्ही क्रिकेट नाही सोडू शकत, त्यामुळे आम्ही खेळतोय. किती ओरडले तरी आम्ही खेळणार. हां त्याचा काय विषय. ही 4थी जागा आहे आमची क्रिकेट खेळण्याची. हां 4-5 जागा बदलल्या. तुम्ही ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला समजलं असेल. आणि ही तर लोकेशन बघा. असं आम्ही खेळतो रे. आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कंटिन्यू ब्लॉग बघा. दररोज आम्ही त्यांची 0 होतो. आज पण 0 होणार. हो बोलाला बाब्या काय बोलावं. दररोज आम्ही त्यांची 0 होतो. आज पण 0 होणार. बघू आता. आमच्या कालजीप सोन्या बॉलला आम्ही हारणार आहे. काल पण बोलले होते, पण काल जिंकलो आपण. काल 4 मॅच जिंकलो ना. 4 लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाकी काय करू नका. लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि कंटिन्यू बघा. तर गाईज नेहमीप्रमाणे क्रिकेट खेळताना पाऊस येतो आणि आमचा गेम बिघडून जातो. आणि इथं बघा, अरे मी बादशाह बाकी होतो अजून. हा असं चिखल होतो असा आणि आमचा मॅच बिघडून जातो. काय सांगू शकत नाही या पावसाबद्दल. इकडे सगळी बसले आणि तिकडं पोरींचा विषय चालू आहे. घन विषय झाला ना, बहुतेक पोरींचा विषय असणार आहे. कारण की ती गाव तशीच आहेत. आणि पाऊस बेकार हो. जीवन असं पण असं नको.